संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास राजकीय दबावामुळे योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केला। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत तपासाला योग्य दिशा मिळणार नसल्याचं दमानी यांनी सांगितलं। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तब्बल 2 महिने उलटलेले आहेत। मात्र या घटनेमधील आरोपी अजूनही फरार आहेत आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि अजून तरी न्याय मिळणार का असा सवालच थेट सरकारला विचारलेला आहे, प्रशासनाला विचारलेला आहे। या सगळ्या घटनेचा गेल्या महिना 2 महिन्यामध्ये अंजली दमानिया यांनी प्रचंड असा पाठपुरावा केला होता। माझ्याबरोबर अंजली दमानी आहेत। अंजलीजी, 2 महिने उलटलेले आहेत। आज सकाळी तुम्ही हे ट्विट केलेलं आहे, यामध्ये अजूनही न्याय मिळणार का सवाल विचारलेला आहे। काय पाहता या 2 महिन्यामध्ये, तुम्हाला काय वाटतंय? 2 महिन्यात न्याय झालाय? मला असं वाटतंय की 2 महिने उलटलेत पण काहीही त्याच्यात पुढे सरकताना आपल्याला दिसत नाही आहे। जर आपल्याला आठवत असेल की पहिल्याच दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला एक स्कॉर्पिओ जप्त झाली होती आणि त्या स्कॉर्पिओमधनं 2 मोबाईल देखील जप्त झाले होते। सारखं सांगण्यात आलं की बाबा त्याला डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिकमध्ये पाठवण्यात आलं आहे, पण आता 2 महिने पूर्ण झालेत, फॉरेन्सिकचा डेटा रिकव्हरी झाली की नाही तर अजून कळतसुद्धा नाही आहे। का? कारण त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोन कॉल आला होता असं जे काही माध्यमांनी चालवलं होतं, तर त्या नेत्याचं नाव कधी उघड होईल की नाही। म्हणून मला असं वाटत होतं की जोपर्यंत धनंजय मुंडे एक मंत्री म्हणून राजीनामा देत नाही तोपर्यंत याला दिशा मिळणारच नाही। अंजलीजी, या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर तुम्ही थेट आता आरोप करतायत आणि अजित पवार यांची भेट घेतलेली होती। अजित पवारांनी तर सकारात्मकता दाखवली होती, मात्र पुढे काय झालं? त्यांच्याकडून परत काय प्रतिसाद? कसं झालं की मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्री म्हणाले की ते माझ्या पक्षात नाहीत, त्यामुळे तो निर्णय अजित पवार घेतील। म्हणून मी अजित पवारांना खरं मी कधीही भेटले नसते, तरीही मी त्यांना भेटायला का गेले? कारण ते त्यांच्या पक्षातला तो व्यक्ती होता आणि मंत्रिपदाचा राजीनामा जसं मुख्यमंत्री म्हणाले त्यांना घ्यायचा अधिकार आहे तो त्यांनी घ्यावा। पण नुसती आता टोलवाटोलव सुरू आहे। आज आता 2 महिने पूर्ण झालेत। मला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि अजित पवार आज तरी हे पत्र बघून तरी निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।